मंगळवारी प्रताप अडसड यांची धामणगाव शहरातून भव्य विजयाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीने धामणगाव शहर दुमदुमले होते। कमळरूपी रथावर विराजमान भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड व धामणगाव दुचाकी गाड्यांना भाजपचे झेंडे मिरवणुकीचे आकर्षण ठरले। फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाने रस्ते रंगून गेले होते। भारत माता की जय, जय शिवराय या घोषणात शहरातील मुस्लिम बौद्ध युवकांनी भाग घेत तसेच युवा तरुणांचीही उपस्थिती या विजयी रॅलीत दिसून आली। त्यानंतर सायंकाळी भगतसिंह चौक येथे विजय मिरवणुकीची सांगता व नवीन विराजमान युवा नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी जनतेला मागील काही वर्षात झालेला विकास व नवीन होणारा शहराचा विकास कसा करणार यावर भर दिला। जनतेने जो विश्वास आम्हावर टाकला आहे तो आम्ही पूर्णत्वास आणणारच असा विश्वास देखील अरुण अडसड यांनी दिला। यावेळी धामणगावातील बहुसंख्य नागरिक सभेला हजर होते। ती आल्यानंतर आपण जे कामं केली, आपली सत्ता केंद्रातील नव्हती, राज्यातील नव्हती, आपले आमदारी नव्हते, तरी आपण चांगले कामं करून जनतेला दाखवले। त्या आधीची नगर परिषद होती ती काँग्रेसकडे होती आणि त्यामध्ये राज्यात केंद्रात सत्ता काँग्रेसची होती, आमदारही काँग्रेसचेच होते, तरीही पूर्ण बहुमताची सत्ता धामणगाव नगर परिषद असताना सुद्धा ते धामणगावचं काहीच चांगलं करू शकले नाही आणि त्यामुळे लोकांनी जनतेने सत्ता आपल्या हातात दिली। त्यावेळी सत्ता आपली फक्त नगर परिषद मध्ये होती, तरीही आपण आपल्या संबंधांच्या जोरावर आपली जी पॉझिटिव्ह मानसिकता आहे, विकास करण्याची क्षमता आहे, विकास करण्याची मानसिकता आहे, इच्छाशक्ती आहे, त्याच्या बळावर आपण चांगले कामं करून दाखवले। त्यानंतर पुन्हा म्हणजे त्या नगर परिषद मध्ये आपले 12 सदस्य निवडून आले होते। त्याच्यानंतरची निवडणूक झाली या 5 वर्ष आधीची, त्यामध्ये लोकांनी पुन्हा आपल्या बाजूने कौल दिला। आपण जर काम व्यवस्थित आणि पुन्हा ते 5 वर्ष आपण खूप चांगलं काम केलं। त्यातही सत्ता 3 वर्ष आपली नव्हती, फक्त नगर परिषद मध्ये होती आणि नंतर आता जे 2 वर्ष आहे त्यामध्ये राज्यात व केंद्रात आपली सत्ता आली आणि या 2 वर्षात आपण जो प्रचंड पैसा उडून आणला व गावात विकास कामांचा धडाका लावला,
तो पाहून धामणगाववासियांना विश्वास आला की आपल्याला उरलेले कामं आहे ते नक्की हेच करू शकतात आणि त्यामुळे जनतेने यावेळेस पुन्हा आपल्यावरचा विश्वास वाढवून 15 सीटा आपल्याला दिल्या, 2 सीटा आपल्या फार थोड्या फरकानं पडल्या. म्हणजे 7 मतं जर मिळाले असते तर वेदिकाताई बोरकर निवडून आल्या असत्या. आणि खरोखरच आपला कार्यकर्ता जीवाचं रान करून ही निवडणूक लढवत होता. पण खरंच मी अशा असंख्य लोकांना बोललो, मी बोललो, बाकीचे लोक बोलले, ज्यांचे ज्यांचे संबंध आहे, त्या सगळ्यांच्या लोकांच्या मनामध्ये केंद्रामधलं सरकार असो, महाराष्ट्रातलं सरकार असो, याचा तर परिणाम होताच. पण मी अनेक विरोधकांना जेव्हा फोनवर बोलत होतो, एका व्यक्तीनं तर इतकं स्पष्ट शब्दात सांगून टाकलं, म्हटलं भाई गाव का विकास करणं आहे, तुम्हाला वाटत नाही का असं धामणगावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून? ते म्हणे लगता है. मग म्हटलं बा थोडीशी मदत करा आम्हाला, काही कामं राहिले आणि काही करायचे आहेत. काय सांगावं त्या माणसाला, विरोधक आहे आपला. फोनवर जेव्हा बोलणं झालं, कारण प्रत्यक्ष गेलो तर पुन्हा आणखीन त्याच्या घरी आमदार पोहोचलाच असता. तुमच्या पोराला शाळेतून काढून टाकीन, असं करीन तसं करीन, ज्या धमक्या सगळ्या चालतात. आणि म्हणून फोनवर बोललो तेव्हा त्या व्यक्तीनं काय सांगावं, बोले अरुण भाऊ, मागच्या वेळेस जशी गफलत झाली तशी होणार नाही. तर मी म्हटलं मागच्या वेळेस गफलत झाली याचा अर्थ तुम्ही मागच्या निवडणुकीत मला गपकणी दिली. तो बोले हो जान दो, लेकिन इस समय करना है. त्यामुळं प्रतापने जे सांगितलं ते आपल्या मनामध्ये कोरून घ्या. या भागातले, या गावातले सगळे मतदार हे तर या विजयाचे शिल्पकार आहेच. तुमची मेहनत ही अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही केलेली पराक्रमाची पराकाष्ठा हे भाड्याचे माणसं आणूनही भेटत होत नाही, करता नाही येत. कॅमेरामन फरहान खानसह सलमान खान, SP 24 तास, अमरावती.